नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो विविध पदांवर इथं भरती निघालेली आहेत. नवीन जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली मित्रांनो विविध पदांवर, जसं की शिपाई, हमाल, फराश, नवीन पदे इथं मित्रांनो, जिथे नवीन पदे मित्रांनो त्याच्यावर इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. जागा टोटल जर जागेचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर 887 इथं टोटल जागा आहे मित्रांनो. आणि कधीपासून याचे ऑनलाईन इथं फॉर्म भरायचे मित्रांनो. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन, शिक्षण पात्रता मित्रांनो फक्त तुमची 7वी पास जर असेल मित्रांनो तर तुम्ही ह्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कधीपासून ऑनलाईन फॉर्म स्टार्ट होणार आहे, जर मित्रांनो तुमच्याकडे 7व्या वर्गाची गुणपत्रिका नसेल तर तुम्ही कसं फॉर्म भरू शकतात, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. मी जसं की या उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध खंडपीठ मित्रांनो, जे मुंबई उच्च न्यायालयाचे जे विविध खंडपीठ, जसं की नागपूर खंडपीठ आहे, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे, असा विविध खंडपीठांमध्ये इथं वेकेन्सी आलेली. पूर्ण टोटल जागा मित्रांनो 887 आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात, कधीपासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जाहिरात दाखवून देतो. एकदा जाहिरातीवर आपण एकदा बोलूया की जाहिरात काय म्हणते बघा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही. इथं तुम्हाला झूम करून दाखवते बघा. नियुक्ती तर बघा, मुंबई येथील उच्च न्यायालयात न्यायाधिकार म्हणजे विविध पदांवर इथं भरती निघाली आहे. 3 पदे मित्रांनो बघा. पहिलं पद आहे शिपाई, दुसरा हमाल आणि फरास. सेम तिघही पदे मित्रांनो इथं सेम पद आहेत. आता जर बघा जागेचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर बघा शिपाई, हमाल, फरास तिघही एकच मतलब एकाच श्रेणीचे पद आहे मित्रांनो, तिघही सारखे पद आहे. तर बघा मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई बघा, मुंबईमध्ये मित्रांनो टोटल इथं जागा आहे मित्रांनो बघा 570 जागा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा दिव्यांगासाठी इथं 23 जागा दिलेल्या आहेत. आणि निवड मित्रांनो याच्यामध्ये 547 विद्यार्थ्यांची इथं निवड केली जाईल आणि 337 विद्यार्थी इथं प्रतीक्षा यादीमध्ये ठेवले जातील मित्रांनो. अशा प्रकारे बघा नागपूर खंडपीठामध्ये जागा आहे बघा. टोटल इथं नागपूर खंडपीठामध्ये 115 जागा आहेत. त्याच्यामध्ये दिव्यांगासाठी इथं आरक्षणामध्ये 5 जागा ठेवण्यात आलेल्या मित्रांनो. जसं की बघा आता याच्यामध्ये निवड किती केली जाईल, तर 110 विद्यार्थ्यांची इथं निवड केली जाईल मित्रांनो. आणि 28 विद्यार्थी इथं प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्टवर इथे ठेवले जातील मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, नंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ बघा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठमध्ये टोटल इथं 202 जागा आहेत. त्याच्यापैकी दिव्यांगांसाठी इथं 8 जागा आहे मित्रांनो. आणि निवड केलेल्या विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थ्यांची निवड होईल, तर 194 विद्यार्थ्यांची इथं निवड करण्यात येईल मित्रांनो. आणि बाकीचे 48 विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर इथं ठेवण्यात येतील मित्रांनो. आता जर मित्रांनो आपण इथं त्यांचं जर सॅलरीचा जर पगारचा जर विचार केला मित्रांनो, तर बघा नियमितप्रमाणे इथं पदाची वेतन बघा. वेतन जर आपण विचार केला मित्रांनो, तर S3 प्रकारचं तुम्हाला इथं वेतन मिळेल. 16,600 तुमचं ही स्टार्टिंग इथं याच्यामध्ये इथं आपलं बेसिक सॅलरी राहील, तुमची बेसिक पेमेंट मित्रांनो. आता याच्यामध्ये तुमचे भत्ते सर्व ऍड करून तुम्हाला हे टोटल इथं 32-33 हजार पर्यंत तुम्हाला स्टार्टिंगला इथं वेतनमान तुम्हाला इथं देण्यात येईल मित्रांनो. अशा प्रकारे बघा इथं वेतनमानचं दिलेले आहेत. नंतर बघा मित्रांनो, नंतर आपण पुढे बघा, नंतर बघू शकता तुम्ही पात्रता जर विचार केला मित्रांनो, बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, स्टार करून घ्या तुम्ही. उमेदवार कमीत कमी उमेदवार 7वी पास असावा बघा. 7वी पास उमेदवार याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात. कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचे समोर तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही. बघा आता बघा मित्रांनो, वयोमर्यादा आपण बघूया मित्रांनो. तर जर ओपनमध्ये तुम्ही खुला प्रवर्ग आहे तर तुम्ही 18 वर्ष तुमचे इथं कंप्लीट असणे गरजेचे आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारे बघा 18 ते 38 पर्यंत ओपन कॅटेगरीवाले. जसं की बघा मित्रांनो, जसं की बघा अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय बघा, अनुसूचित जाती म्हणजे SC ST वाल्या जे विद्यार्थी मित्रांनो, SC ST त्यांसाठी बघा 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात मित्रांनो याच्यामध्ये. आणि बघत मग विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयाची कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी मित्रांनो 18 वर्षात ते यांच्यामध्ये मग ते किती वर्षाचे असू द्या ते इथं फॉर्म भरू शकतात. त्यांची वयोमर्यादा इथं ठराविक दिलेली नाही, लागू नाही त्यांना. ओके चला आता बघा, आता काही प्रकारे इथं कागदपत्रे बघू शकता तुम्ही. त्याचे चरित्र आणि वर्तणूक चांगली असावी. आता बघा हे आपण काही बघणार नाहीये. बघा अशा प्रकारे इथं ही माहिती दिलेली आहे. पुढे बघा आता ऑनलाईन शुल्क भरण्याची फी म्हणजे मित्रांनो तुमचं चलन किती आहे ऑनलाईन. तर बघा मित्रांनो, अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1000 रुपये तुम्हाला इथं परीक्षा शुल्क द्यावं लागेल. आता याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीला सूट नाही मित्रांनो. SC ST OBC महिला जेवढे आपण कॅटेगरी EWS ओपन VJNT सर्व कॅटेगरीला तुम्हाला इथं 1000 रुपये इथं परीक्षा शुल्क इथं भरावं लागेल मित्रांनो. बघा अशा प्रकारे इथं दिलेली ही माहिती. बघा पुढे नेक्स्ट बघूया आपण. आणि हे तुम्हाला कसं भरायचं ते पण दिलेले. SBI कलेक्ट ह्या साईडवर जाऊन तुम्हाला हे पेमेंट करावं लागेल. आता आपण जेव्हा आपण इथे तारीख चालू होईल त्या दिवसापासून आपण एक ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याच्यावर व्हिडिओ आपण बनवूया. तर तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये माहिती मिळून जाईल की कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आणि कशा प्रकारे तुम्हाला तुमचं ऑनलाईन पेमेंट इथं करायचं मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा अर्ज करण्याची पद्धत इथं दिलेली आहे. बघा अशा प्रकारे ही वेबसाईट दिलेली आहे बघा, बॉम्बे हायकोर्ट अशा प्रकारे ही वेबसाईट दिलेली आहे. याच्यावर जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन अर्ज करू शकतात. आता ऑनलाईन अर्ज कधी तारखेपासून तुम्ही करू शकतात आणि शेवटची तारीख किती आहे त्याच्यावर पण आपण बोलून घ्या बघा.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज बघा ह्या वेबसाईटवर तुम्हाला करायचे आणि वेबसाईट मित्रांनो बघा 15 तारखेला इथं चालू होणार आहे. 15 तारखेपासून इथं 15 डिसेंबरपासून तुमचे ऑनलाईन अर्ज इथं स्टार्ट होणार आहे आणि 5 जानेवारीपर्यंत तुमचे इथं ऑनलाईन अर्ज चालणार आहे मित्रांनो. म्हणजे टोटल तुम्हाला इथं 20 दिवस तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे बघा. आणि सकाळी 11 वाजता ही वेबसाईट चालू होणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे याच्यावर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल 15 तारखेला. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता याच्यामध्ये बघा फोटो कसा अपलोड करायचे त्याची इथं साईज दिलेली आहे अशा प्रकारे इथं दिलेली आहे बघा. पुढे नेक्स्ट बघा आपण माहिती बघूया. पुढे बघा पुढे जी इम्पॉर्टंट माहिती आहे तीच तुम्हाला सांगते मित्रांनो मी. बघा आता बघा निवड प्रक्रिया जर आपण विचार केला मित्रांनो तर सर्वात पहिले तुमची लेखी परीक्षा होईल. तर परीक्षेचे स्वरूप काय राहील बघा. याच्यामध्ये परीक्षेचे प्रकार दिलेले बघा. लेखी परीक्षा होईल मित्रांनो तुमची 30 गुणांची तर लेखी परीक्षा होईल मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हायसाठी तुम्हाला किमान 15 गुण तुम्हाला घेणं इथं गरजेचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही दिलेलं आहे. 30 मार्काची इथं लेखी परीक्षा होईल. मग शारीरिक क्षमता आणि विशेष आहारता म्हणजे तुमची फिजिकल इथं 10 मार्काचं होईल आणि मुलाखत तुमची इथं 10 मार्क होईल. मतलब टोटल तुमचं इथं 50 मार्काची इथं ही मित्रांनो भरती प्रक्रिया राहणार आहे. भरती प्रक्रिया एक्झाम पूर्ण तुम्हाला टोटल लेखी परीक्षा 30 मार्क, फिजिकल म्हणजे तुमची मैदानी चाचणी 10 मार्क आणि मुलाखत 10 मार्क असे टोटल इथं 50 मार्काचं तुमचं इथं राहणार आहे मित्रांनो. आता हे परीक्षा कशा प्रकारे राहणार आहे. विषय कोणकोणते राहतात त्यामध्ये बघा. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडचे प्रश्न असतील म्हणजे जसं की त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता अशा प्रकारे तुम्हाला इथं सब्जेक्ट त्याच्यामध्ये येणार आहे. आता अशा प्रकारची इथं कोणतीही माहिती दिलेली नाही पण जेव्हा पण माहिती येईल मी तुम्हाला सांगेल मित्रांनो. आता याच्यामध्ये काही नोंद दिलेली आहे जर तुम्ही परीक्षेचा बोलवण्यात येणार नाही जे अनुत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक चाचणीमध्ये अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे. आणि बघा ज्या उमेदवारांना मुलाखतीत बोलवण्यात येईल त्यांना इथं कागदपत्र दिलेली त्यांच्यासाठी बघा. ही कागदपत्राची तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो. नेक्स्ट आपण बघूया. आता एक मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांकडे 7वीचे बघा आता सर्व विद्यार्थ्यांकडे 7वीची मार्कशीट नाही आहे. 7वीची इथं मार्कशीट नाही मित्रांनो. ते पण विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. कशा प्रकारे भरू शकतात ते पण त्याच्या पण आपण एक त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो पुढं. बघा आता एक इथं बघा जाहिरात अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांचा संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिस्ट करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुण मर्यादा ठरवण्याचे अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे बघा आता ह्या पॉईंटचा काय अर्थ मित्रांनो अल्पसूचीचा काय प्रकार येतं बघा. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे बघा काही विद्यार्थ्यांकडे आता बघा काही विद्यार्थी फक्त 7वी पास असतील मित्रांनो. काही विद्यार्थी आता जर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरला जसं की तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो जर मित्रांनो जागा जर मित्रांनो 1 लाख जागा आहे समजा 1 लाख इथं जागा आहे मित्रांनो आणि इथं अर्ज आलेले मित्रांनो इथं 1.5 लाख इथं अर्ज आलेले मित्रांनो. तर हे 1.5 लाख विद्यार्थी इथं पहिल्याच टप्प्यामध्ये बोलवण्यात नाही आहेत मित्रांनो. इथं शॉर्टलिस्ट विद्यार्थी होतात. म्हणजे ते शॉर्टलिस्ट कशावर होतात तुमच्या बघा आता तुमच्या जे हायर एज्युकेशन आहे तुम्ही कितीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्या डिग्रीमध्ये तुम्हाला त्या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क आले. जसं की मित्रांनो आता काही मुलं 12वी पास असतात फक्त मग 12वी पास विद्यार्थ्यांना काही पेपरमध्ये 95, 70, 80 असे मार्क असतात. काही त्यांच्याहून बी जास्त असतात. म्हणजे जे जास्तीत जास्त जे विद्यार्थी शिकलेले आहेत जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांची इथं शिक्षण झालेले मित्रांनो आणि जास्तीत जास्त त्यांना त्या विषयामध्ये मार्ग मिळाले आहेत त्याच विद्यार्थ्यांचं इथं शॉर्टलिस्ट होईल मित्रांनो आणि तेव्हाच तुमचं नेक्स्ट स्टेपसाठी तुमचं इथं हॉल तिकीट येईल. असं नाही मित्रांनो की तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्ही 1000 रुपये पेमेंट केले तर तुमचं आता तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये तुमचं नाव येईलच नाही. ज्या विद्यार्थ्यांना ते शॉर्टलिस्ट करतील त्याच विद्यार्थ्यांचं इथं सर्वात पहिले इथं एक्झाम होईल. मग नंतर एक्झाम झाल्यानंतर फिजिकल होईल. फिजिकल झाल्यानंतर मग मुलाखत आणि मग नंतर त्याचं इथं पुढं परीक्षा चालेल. जेवढे पण विद्यार्थी जागा जर 1 लाख असेल मित्रांनो आणि जर 2 लाख विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर दोन्ही लाख विद्यार्थी त्यांना इथं बोलवण्यात येणार नाहीये पहिल्याच टप्प्यामध्ये. अशा प्रकारे ही इथं अल्पसूचीची इथं माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे अल्पसूची आहे. आता बाकीचे विद्यार्थी म्हणतात सर आमच्याकडे 7वी 5ची मार्कशीट नाहीये तर आम्ही कसं करा आम्ही फॉर्म भरू शकतो की नाही भरू शकतो. तर त्याच्याबद्दल पण इथं एक माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया पुढे. त्याच्याबद्दल पण एक इथं घटक दिलेले ते पण सांगतो तुम्हाला. बघा शिपाई महाल फरास याच्यामध्ये पदाची इथं दिलेली आहेत. पदासाठी इयत्ता 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. शिपाई महाल पदासाठी जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि तिच्याकडे किंवा इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल व तिच्याकडे पुढील उच्च आहारता प्राप्त असेल उदाहरण 8वी 9वी 10वी 12वी इत्यादी असेल तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता 7वीची माहिती जसे की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे पण असेल त्याच्यामध्ये नमूद करावी. अशा प्रकारामध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजेच 50% अशी नोंद होईल. आता बघा मित्रांनो तुमच्याकडे जर 7वीची गुणपत्रिका नाही आहेत तर तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल की पर्याय दिसेल तुम्हाला. तर त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं की माझ्याकडे 7वीची गुणपत्रिका नाही आहेत. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्याकडे जर 8वीची असेल 9वीची असेल 9वीची नसेल किंवा 10वीची असेल 12वीची असेल यापैकी तुम्हाला एक कोणती तुमची त्याच्यामध्ये मार्कशीट असेल मित्रांनो तर तुम्ही त्याची इथं तुम्ही तिथं डिटेल्स फिलअप करू शकतात. पण तुमची जी 7वीची मार्कशीट त्याच्यापैकी मित्रांनो तुम्हाला 100 पैकी तुम्हाला फक्त
50% तुमचे इथं गृहीत धरले जातील 7वीच्या मार्कशीटमध्ये. जर तुमच्याकडे ती मार्कशीट नसेल आणि जर तुमच्याकडे मार्कशीट नसली मित्रांनो तरी तुम्हाला याच्यामध्ये 70-75 मार्क आहेत आणि ती मार्कशीट तुम्हाला नसेल तिथं आणि तुम्ही जर नाही केलं तर तुमचे फक्त इथं त्या 7वीमध्ये तुम्हाला 50% मिळाले असे तुम्हाला इथं गृहीत धरण्यात येईल. आणि जर असेल तुमच्याकडे 7वीची मार्कशीट तर तुम्ही तुमचे मार्क इथं फिलअप करू शकतात आणि नसेल तर तुम्हाला नाही करायचं आहे. बाकी मग तुमचे जे नेक्स्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 10वी 12वी त्याची इथं माहिती तुम्हाला भरावी लागेल. ओके, अशा प्रकारे ही माहिती होती. नंतर बघा मित्रांनो अशा प्रकारे 1000 रुपये तुम्हाला इथं पेमेंट करावं लागेल. तर बघा अशा प्रकारे इथं विविध माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट तुम्हाला काय काय न्यायचे संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे संपूर्ण मी तुम्हाला ह्या जाहिरातीची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकतात. आणि 15 तारखेपासून हिचा ऑनलाईन अर्ज चालू होणार आहे. तर 15 तारखेपर्यंत आपला एक व्हिडिओ येऊन जाईल कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे, काय काय तुम्हाला प्रॉब्लेम जर आल्या काही तर तुम्ही कमेंट करू शकता आम्हाला. तर अशा प्रकारे ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.